बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं गेलेलं आहे। माणिकराव कोकाटेंकडे आता क्रीडा खातं आलेलं आहे। दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची जबाबदारी असणार आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेतलं गेलंय। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। तर याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया बोलतात। थेट जाऊयात। झाली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे। पण ताई कितपत योग्य वाटतं की जे खातं होतं, ज्या खात्यावरती आरोप करण्यात आले होते आणि त्यामधून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे ही लावून धरलेली होती, तर सरकारमध्ये देखील काही जणांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडून मंत्रिपदाचाच राजीनामा घेण्यात यावा, परंतु खातं बदलणं कितपत योग्य? मला तेच सांगायचंय की खातं बदलणं हा त्यातला मार्ग खरंच नव्हता, पण अजित पवारांनी एकाचा राजीनामा घेतला, शिंदेने अजून कोणाचाच राजीनामा घेतला नाही, म्हणून आपण दुसरा राजीनामा घेणं योग्य होणार नाही असं अजित पवारांना वाटलं असेल। त्यात मी कालपासून दरेकर काय म्हणतात ते ऐकते, रुपाली ठोंबरे ज्या आहेत त्या काय म्हणतात ते ऐकते। त्याच्यात ते सरळ सरळ सांगतात, आता याच्यात तुम्ही राजकारण करू नका, आता याच्यावर तुम्ही समाधान माना। म्हणजे आपण समाधान कशावर मानायचं हे सुद्धा आता दरेकर आपल्याला सांगणार आणि आपण गप्प राहायचं। तुम्ही आक्रोश करू नका, तुम्ही चिडू नका, आम्ही जे करू ते चुपचापपणे बघा, कारण 4 वर्ष आता आमच्याकडे राजकारण आहे, तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही। पण ते एक विसरतायत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्याच्यात मात्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, शेतकरी तर मुळीच नाही। आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपद हवं होतं, त्यांनी तसं लेटर देखील दिलं होतं अशी माहिती मिळते। तर एकंदरीत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीला सुद्धा अजूनही इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळेल, यावर तुम्ही कसं बघता? मला धनंजय मुंडे सारखा मंत्री नको, मला वाटतं उभ्या राजकारणातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तो नको असेल, कारण त्यांनी काय काय बीडमध्ये केलं हे आपण बघितलं। कराडसारखी माणसं जी त्यांचा राईट हँड होती, त्यांनी कशा मोठ्या प्रमाणात दहशत करून, पैसे लुटून, लोकांच्या जमिनी लुटून, जे जमिनी देत नाहीत, आता महादेव मुंडे प्रकरण पण जे आलंय, जमीन दिली नाही म्हणून त्या माणसाला संपवून टाकलं, इतक्या क्रूरतेने संपवून टाकलं। मला तर एकानंतर एक संतोष देशमुख झाले, महादेव मुंडे झाले, त्यांच्यावर तब्बल 20 FIR आहेत आणि 20 FIRचा मी अभ्यास केला, तुम्हाला मी ते FIR सुद्धा दाखवते। सगळे अनकॉन्टेस्टेड डिसमिस्ड आणि त्याच्यावर पुढे कुठचीही कारवाई झाली नाही। अशी माणसं जवळ ठेवणारे धनंजय मुंडे हे राजकारणात बिलकुल आले नाही पाहिजे। अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू आहे। कोकाटेंचं खातं बदलणं हा पर्याय नव्हता असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंच्या खातं बदलावरती अंजली दमानिया यांनी टीका केलेली आहे। अशा प्रकारचे मंत्री मंत्रिमंडळामध्ये नकोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या पुन्हा एकदा मंत्रिमंडळातल्या सहभागावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। त्याच्यावरती सध्या चर्चा सुरू असून अशा प्रकारचे मंत्री हे जनतेलाही नकोत अशी टीका त्यांनी केलेली आहे।